दरम्यान शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे। लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली असं अजित पवार म्हणाले। महिला सबलीकरण सुरक्षेवर आमचा भर आहे असंही अजित पवारांनी म्हटलंय। तर कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येक सरकार करत असतं, आम्हीही करतोय असं अजित पवार म्हणाले। दरम्यान 1500 रुपयांपेक्षा बहिणींचे अब्रू वाचवण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं। धुळ्यामध्ये त्यांनी हे विधान केलं होतं आणि त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। काका पुतण्यामध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। तर लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांनी मोठं विधान केलं होतं। 1500 रुपयांपेक्षा बहिणीचे अब्रू वाचवणं गरजेचं आहे असं ते म्हणाले होते आणि त्याच्यावरून आता अजित पवारांनी निशाणा साधला। महाराष्ट्रामध्ये रोज वर्षांनंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींचा अत्याचार झाला, ही बातमी वाचायला मिळते। 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अब्रू वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे। पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही, लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देशाचं काम या ठिकाणी दिसत आहे। 100% अब्रू वाचवण्याच्या संदर्भामध्ये कुणाचंही सरकार असेल, कुणाचंही आजपर्यंत जेवढे सरकार आली, जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे गृहमंत्री झाले, त्या प्रत्येकालाच वाटत असतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असतं, आम्ही पण करतोय। पण यावेळेस जरा लाडक्या बहिणीची योजना ही खूपच ग्रामीण भागामध्ये तरी पॉप्युलर झालेली दिसते आणि कुणाला वाटणार नाही की हे मदत म्हणजे सबल आणि सक्षम महिलेला करत असताना तिची सुरक्षितता आणि तिचं संरक्षण हे पण महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।